जे जे म्हणून वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही? आज तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आम्ही जाणार आहे आज बाहेर. तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजणार आहे. मी आणि माझी मम्मी आणि माझी दिदी आम्ही तिघं जाणार आहे. तर आता आम्ही आमच्या गावामध्ये जाऊ. तर ॲटो वगैरे तर काही भरला नाही, 4च सवारी आहेत. तर पुढे बघू किती लवकर निघतो आम्ही. जर तुम्हाला तुम्हाला जर माहीत झालं पाहिजे ना आम्ही कुठं जाणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगला जोडून राहा किंवा बघत राहा. तुम्हाला समोर माहीत पडणार की आम्ही कुठं जाणार आहे. तर आता आम्ही जस्ट आमच्या गावामध्येच आहे आणि पाऊस पण चालू आहे बारीक बारीक. तर तुम्हाला माहीत होणार आहे समोर की आम्ही कुठं जाणार आहे. तोपर्यंत बाय बाय. चुकीचा टाकला तर आता आमचं ॲटोच झाला आहे कारण की या ॲटोमध्ये सवाऱ्याच नाही आहेत. तर आम्ही जाणार आता या समोरच्या ॲटोमध्ये. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट आपल्याला जाऊन. चला आता ॲटो पाऊस बी चालू झालेला आहे आता बारीक बारीक. तर ठीक आहे, तुम्हाला भेटू आता डायरेक्ट अकोल्याला जाऊन आणि समोर सांगणारच आहे मी तुम्हाला की आम्ही नक्की कुठं जाणार आहे. हॉटेलमध्ये जेवण करायला खूप वेळ निघालेलं आहे आम्ही. आणि मम्मीने घेतलेलं आहे समोसे आणि गोळा. तर आता आम्ही ना दर्यापूरमध्ये थांबलेलो आहे. इकडे आज हे जे हॉटेल आहे या हॉटेलपाशी म्हणजे हॉटेलमध्ये आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही जस्ट दर्यापूरमध्ये आहोत आणि माझी मम्मी इकडे पाणीपुरी खात आहे. तर आम्ही जाणार आहे, मला पुढे समजणारच आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला जॉईन करा. अजून सांगून घेतो. तर आम्ही ना जाणार आहे लांबघाटीला, तिथं गुणवंत महाराजची कहाणी झालेली आहे. म्हणजे असं काहीतरी घडलेलं आहे तिथं. तर आम्ही ते बघायला चाललेलं आहे. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर आम्ही त्याच्यामुळे चाललेलो आहे सर्वजण. म्हणजे आमचे 3 गाड्या आहेत. हे बघा, हा एक ॲटो आहे आणि तो एक ॲटो आहे आणि त्याच्यासमोर ॲटो आहे. ते 3 ॲटो आहेत. तर आम्ही ना 3 ॲटोमध्ये 15 जण चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येक ॲटोमध्ये 5-5 जण आहेत. तर भेटूया तुम्हाला रस्त्याने पुढे पुढे. बघा माझी मम्मी इकडे बसून आहे आणि माझी दिदी ना या ॲटोमध्ये आहे. म्हणजे 3 ॲटो आहेत आमचे. तर आम्ही जातात आणि बघू आता किती टाईम लागतो. लोकेशनमध्ये दाखवत आहेत की अजून म्हणजे रात्रीचे आम्हाला 12च असतील त्याच्याला इकडे लांबघाटीवरती आम्ही जाणार आहे लांबघाटीवर. आता आमचे ॲटोले जे आहेत तिकडे गेल्यास थोडं सामान वगैरे घ्यायला. तर बघूया आता.
आता आम्ही थांबलेलो आहे बैरममध्ये. डायरेक्ट अंधारच पडला आम्हाला. हे आमच्या गाड्या 1 2 3. फिरणे खायची टाकून द्यायची. नाही पण ते ओले झाले तर तू काय करता. अंदर चालू लोक बाहेरच बाहेरच गेलं. तर आम्ही आता लांब घाटीवरती पोहोचलो आहे. मला जवळपास 150 किलोमीटर आम्ही पार केलेलं आहे अकोला ते लांब घाटी. बघा इकडे रात्रीचं कसं दिसते. या साईडला इकडे दुकान आहे आणि इकडे म्हणजे तिकडे साईडला दिसते ना समोर. इकडे हा जो समोर लाईट आहे इकडे महादेवाची मोठी मूर्ती आणि इकडे छोटं मंदिर आहे एक. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सगळं करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.